बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी एक अस्तर 9 ओहमचा पीस आणि हे मेन कापड घेतलेले आहे। त्याची रुंदी 8.5 इंच आणि उंची 11 इंच घेतलेली आहे। आता हे तिन्ही पीस आपण आता एकत्र जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता 1 इंच रुंदी 1 ते 1.5 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे। यावरती आता शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतल्यानंतर फोल्ड करून एकदा आणि दोनदा फोल्ड करून यावरती आता एक शिलाई करून घेऊया। ही पट्टी जोडून घेतल्यानंतर आता आपण चैन जोडून घेणार आहोत। त्यासाठी चैन अशी ठेवून यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे। चैन एक बाजू जोडून झाल्यानंतर अगोदरच रनर ॲड केला होता। आता आपण याची उंची 4.5 इंच आणि रुंदी 8.5 इंच घेतलेली आहे। हे तिन्ही पीस आपण एकत्र जोडून घेऊया। हे तिन्ही पीस जोडून घेतल्यानंतर आता आपण जास्तीची चैन होती ती कट करून घेऊया। त्यानंतर हा पीस आपण असा उलट चैनवरती ठेवून जोडून घ्यायचा आहे। जोडून घेतल्यानंतर त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घातल्यानंतर हा पीस असा फोल्ड करायचा आणि वरती थोडासा भाग ठेवून पुन्हा एक शिलाई करून घ्यायची आहे चैनवरती आणि खालच्या बाजूला पण आपण एक शिलाई करून घेऊया। आता आपलं एक पॉकेट तयार झालेला आहे आणि हा भाग आपण आता फोल्ड करून घेऊया। या भागाच्या वरती एक रेषा आखून घ्यायची आहे आणि आता आपण वरचा भाग तयार करणार आहोत। त्यासाठी आपण या भागाचा मध्य काढून घ्यायचा आहे। वरच्या मध्यावरती खून केल्यानंतर रेषा मारली होती त्या बाजूने 1 इंच अंतर दोन्ही बाजूंनी मोजून घ्यायचं आहे आणि मध्यापासून दोन्ही बाजूला अर्धा इंच अंतर मोजायचं आहे। आता हा भाग आपण जोडून घेऊया। फोल्ड करून दोन्ही भाग आपण कट करून घेऊ। कट केल्यानंतर आपल्याला हा वरचा पॉकेटचा आकार मिळालेला आहे। आता आपण पॉकेटच्या या दोन्ही बाजूला आणि कट केलेल्या भागाला शिलाई करून घेतलेली आहे। पॉकेट आपले आता शिवून झालेले आहे। त्याला आपण आता गोट लावून घेऊया। गोट लावण्यासाठी 2 इंच रुंदीची ही तिरकस पट्टी आपण कट करून घेतलेली आहे। ती आता अशी फोल्ड करायची आणि या सुलट बाजूकडून आपण आता शिवायला जोडायला ही पट्टी सुरुवात करूया। आता ही पट्टी आपली जोडून झालेली आहे। जास्तीचा भाग खालचा थोडासा कट करून घेऊ। ज्या ठिकाणी आपले कॉर्नर आहेत त्या ठिकाणी कट लावून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपली ही पट्टी सुलट करून व्यवस्थित गोट बसेल याचा। आता आपण हा भाग फोल्ड करून यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून या पूर्ण भागावर आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपलं हे पूर्ण पॉकेट शिवून तयार झालेलं आहे। आपण आता याला ॲक्रेलिक बटन जोडून घेऊया। त्यासाठी आपण एक ती ॲक्रेलिक बटनची चकती घेऊन यावरती खून करून घेऊया आणि ही खून केलेला भाग आपण खालच्या भागावरती ठेवून त्यावरती पण आपण खून करून घ्यायचे आहे। आता कात्रीने आपण असं फोल्ड करायचं हे हा भाग आणि कट लावून घेऊया दोन्ही बाजूंना। वजनाने जो हलका आहे तो भाग आपण घ्यायचा आहे आणि हा भाग असा त्यात घालून ही चकती ओवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण हे बटन व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। पॉकेटचा भाग फोल्ड करून
यावरती कात्रीने कट लावून घेऊया 2. आणि हे दुसरे बटन पण आपण याला जोडून घेऊया. ॲक्रेलिक जोडल्यानंतर सुंदर अशी आपली ही हँड पर्स तयार झालेली आहे. आणि वरती शोपीस म्हणून आपण जुन्या फ्रॉकचं हे बटन जोडून घेतलेलं आहे. यामध्ये आपण मोबाईल, पैसे किंवा इतरही साहित्य ठेवू शकतो. रेडीमेड स्टाईल आपली ही हँड पर्स तयार झालेली आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.